नमस्कार। आज आमचे सगळे कोकणातले मित्र जसे दुर्वांग बोरकर, शगुन बोरकर, अन्वी कोळगे, सदीक्षा कोळगे, प्रीती कोळगे आणि शमिका बोरकर असे हे कोकण प्रवासी आज जंगल सफारीला चाललेले आहेत। आणि काय अनुभव आता येईल तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, ठीक आहे। तसं आता इकडे बरंचसं जंगल आहे। या जंगलात इथे वस्ती नसल्यामुळे रात्रीचे बिबटे आणि वन्य प्राणी असे येतात। हा बघा एक वन्य प्राणी। अशा तऱ्हेने प्रवास जंगल सफारी पुढे जात आहेत। चला अशा तऱ्हेने आज ही पोरं हे माझ्या मते काट्या जास्त घेऊ नका रे, काट्या घेऊ नका जास्त, छोट्या छोट्याच घ्या। अशा तऱ्हेने जंगल सफारीचा पहिला प्रवास पर्वत चढत आहेत मुलं। ही छोटी मुलगी राहिली आहे, हिला अजूनही जमत नाही। एकाने हात द्यावं आणि त्यांची बहीण प्रीती कोळगे हात देत आहे। अशा तऱ्हेने छोटी बहिणीचा आणि आता शेवटचे चिंचकरीचे मानकरी जंगल सफारी सुरू झालेली आहे। जंगल सफारी चल। अशा तऱ्हेने लाईनीत सगळी मुलं जंगलातून चाललेले आहेत। फणसाचं झाड आहे एकदम म्हणजे असं पिकला ना फणस त्याच्या तोंडात ना लाल गळते। अच्छा याच्यात दोन थांब बोल। याच्यात दोन जाती असतात, एक कापा आणि एक बरका। ओके हा बघा हा फणस मे महिन्यातला आणि बराचसा आलेला आहे पण कोणी इथे खात नाही। कापा भाजीसाठी वापरतात आणि बरका नुसता खाण्यासाठी वापरतात। अच्छा जंगल सफारी चालू झालेली आहे। इकडे रात्री बिबटे आणि वाघांचा वावर असतो। अशा ठिकाणी ही लहान मुलं जंगल सफारी करत आहेत। एक गुफा आहे। या लहान मुलाने आता एक ॲडव्हेंचर करून गुफा शोधलेली आहे। छोटीशी गुफा आहे। इथे डुकरं जनावरं असू शकतात। आता खरी मजा येणार आहे कारण आता खरी जंगलाची सफारी सुरू होत आहे। डोंगर आणि मध्यभागी असं जंगल भागातून जायचं आहे आणि खरं जंगल सुरू होत आहे गावातलं। खूप धाप लागली आहे। आता उंच ठिकाण आहे, चढ आहे, खूप मुलं मजा करत आहेत। ते थांबा तसं थांब, जावा एकेकान जावा। चांगल्या फळाबद्दल आपल्याला हा दुर्वांग एक माहिती सांगणार आहे, बोला। हे फळ आहे ना, हे आपल्या पोटात केस बीस गेल्यावर खायचं, मग केस विरघळून जातो। अच्छा नाव काय या फळाचं माहिती नाही। आयजो घामटा निघालाय, हा चढ अतिशय भयानक, दम लागलाय कॅमेरामॅनला। एक रतांब्याचं झाड लागणार आहे। दुर्वांग बोरकर, ही प्रीती कोळगे, सदीक्षा कोळगे, ही अन्वी, ही समीक्षा, प्रीती आणि लास्टचा द डिफेंडिंग चॅम्पियन शगुन बोरकर। रतांबा आहे बघा, फोडल्यावर असा असतो आणि याला खाऊ पण शकता। नको दाखव, हे साल खायचे असते ना। हा रतांबा आहे, त्याच्यापासून कोकम तयार केलं जातं आणि हा रतांबा आहे हा खूप आंबट आणि मस्त लागतंय। बस मला नको दाखव। एक आम्ही आता प्राणी पाहिला सरडा, कोणी दाखवला तो सांगा। हे सरडा हे दुर्वांग बोरकर या सरड्याचा शोध घेत आहे। चला पुढे जाऊया। बघा एक काजूचं झाड आहे। अच्छा म्हणजे हे बघा, अच्छा खायला खूप चांगले लागतात, भाजून असेच ओले, आणि याची भाजी पण बनते। अच्छा हे काजू कधी येतात? या सीझन मध्ये, आंब्याच्या सीझन मध्ये। अच्छा ही तुमची स्वतःची बाग आहे? हो। अच्छा आणि हे निलयाकाची। अच्छा ह्या मुलांनी बरेच ह्या मुंबईकरांना म्हणजे हे जे प्रवासी आहेत त्यांना चांगली माहिती दिली आहे आणि मी सदीक्षा यांना चांगली माहिती दिली आहे। इथे आपण गारव्याला गुलाट एकदम मस्त वाव। आणि या टाकीच्या वर एक कबूतर बसला।
फणस दाखवा. फणस साड्यावर अशा तऱ्हेने जंगलाचा अर्धा प्रवास झालेला आहे, तरी अजून त्यांनी टार्गेट अचीव केलेलं नाहीये. ही शमिका चढताना फुगणार आहे. जावा, कमॉन जाओ बॉयज. बेकार राहू आता. फोटो काढाय फोटो ना व्हिडिओ चालू आहे. मारला मगाशी. अशा तऱ्हेने आम्ही सड्यावर आलेलो आहोत. सगळं उंच ठिकाण आणि अक्षरशः आम्ही दमलेलो आहोत. आज या गावात असं म्हणू शकतो की दुष्काळ पडायचे संकेत आहेत, पण कोकण आहे शेवटी. कोकणात पाणी आणि कोकण बाबू याचे चांगले बाबू आणि चारी बाजूला समुद्रपट्टा असल्यामुळे पाणी हा अपार. आणि आग ही करवंद, रान करवंद. हे खूप गोड किंवा आंबट असतात. यम्मी आहेत. आता लगन याला रान मेवा म्हणतात आणि पोरं आवडीन खात आहेत करवंद काढून. अन्वी, कसं वाटतंय? प्रीती, लाल काढू नका, फक्त काळे काळे काढा, मोठे काढा. एकदम मधासारखे गोड आहेत. पैसा वसूल अशी करवंद आहेत. आणि थँक्यू शगुन बोरकर यांनी आम्हाला या ठिकाणी आणलं. आणि दुर्वांग बोरकर, तुझेही आभारी. यांनी या आपल्या लोकेशनला आणलाय आणि जबरदस्त त्याला ह्या गावचा अभ्यास आहे. चला चला आज चला आता करू. पोरांना खाऊ दे रे, भूक लागली ना. हे खाऊ दे रे, खाऊ दे, खावा रे, खावा. हे बघा करवंद खाताना पण करताय. प्रीती, अन्वी खाऊन घे. नुसते मदार की गोड आहेत. वा, हे किशेत भरून घे, बॅगेत पिशवीत भरून घे. ऑसम यार, ऑसम. गोडम गोड. कधी कधी कडू पण निघतात. पहिले पिशवीत टाक. मम्मीला पण हे काटा बघ. पण गोड आहे. खाताना दाखवू. करवंद खाते. वाव, अन्वी तू खाताना दाखव. वाव, पिशवी भरते. ही लहान मुलगी तर पिशवी भरते. जसं तर बोराच्या गाडीवर हिने धाड मारल्यासारखीच खाते. मज्जा करतोय आम्ही. आपलं गड खाऊया. असतील इथेच असतील असत ना. पुढे असतात मग खूप असतं. इकडे काय एकच झाड आहे. चला पुढे चला. मी ही गावातली सड्यावरची विहीर सगळ्यात खोलगट. मानूला दाखवतो. या प्राचीन काळातल्या विहिरी. पहिले शेतकरी असे तळे तयार करायचे, त्याला आपण तळं बोलू शकतो. आता हे अशी बाग आहे. ही आरामदायक खुर्ची. अरे इकडे माझे काय एकतर खाल ना. एक कोकणात असा हा उंच ठिकाण सगळ्यात, त्याच्या कडेशी आमची ही मुलं कोकणातली. हाय सगळ्यांनी हे करा. शगुन आणि पाणी दे थोडा. मस्त. शांतची सावली होती. तिथे पण मस्त वाटेल जेव्हा. इकडे जेवायचं. हे खाली पाय टाकताना संभव ना, घुसायला होतो पाय. अन्वीला घ्या.
चिकन